हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण शिकणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स खूप सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले बघूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय. तर बघा, द थिंग्स ॲक्शन विच आर गोइंग टू डू इन द फ्युचर, म्हणजे जे काम आपण भविष्यात करणार आहोत ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा यूज करतो. बट फ्युचर टेन्समध्ये आपल्याला एक हेल्पिंग वर्बचा यूज करावा लागतो, तो म्हणजे विलचा. तर बघा, मी इथे लिहिलेलं आहे, विल हा एक हेल्पिंग वर्ब आहे. आपण जे काम भविष्यात करणार आहोत त्यासाठी विल वापरतो. सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण दोन वर्बचा यूज करतो. एक असतो विल हा हेल्पिंग वर्ब असतो आणि एक असतो आपला मेन वर्ब. हे बघा, फॉर्म्युल्यामध्ये बघा, सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट्स यूज होतात विल सोबत. ऑल सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्म, देन ऑब्जेक्ट, देन फ्युचर टाईम. ओके, फ्युचर टाईममध्ये बघा, नेक्स्ट इयर, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, टुमॉरो, टू नाईट असे वर्ड्सचा यूज होतो. तर इथे फॉर एक्झाम्पल्स बघा, मी उद्या कॉलेजला जाईन म्हणजे आय विल गो टू कॉलेज टुमॉरो, म्हणजे मी कधी जाईन, उद्या कॉलेजला जाईन, फ्युचरमध्ये. नेक्स्ट सेंटेन्स, ती तिचं काम वेळेवर पूर्ण करेल. शी विल कम्प्लीट हर वर्क ऑन टाईम. ती कधी ऑन टाईम म्हणजे टाईमावर तिचं काम पूर्ण करेल, इन फ्युचरमध्ये आहे. आपण आज रात्री चित्रपट पाहू. वी विल वॉच अ मूवी टुनाईट. इथे बघा, विल हा हेल्पिंग वर्क यूज केला आपण आणि इथे वॉच हा मेन वर्ब यूज केलेला आहे. वी विल वॉच अ मूवी टुनाईट. ओके, देन नेक्स्ट, तो त्याच्या मित्राला मदत करेल. ही विल हेल्प हिज फ्रेंड. ओके, तो भविष्यात ज्या कुठल्याही गोष्टी करणार असेल त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण विलचा यूज करतो इन सिंपल फ्युचर टेन्स. ओके, देन नेक्स्ट, मी नियमितपणे इंग्रजी शिकेन. ओके, मी नियमितपणे इंग्रजी शिकेन. आय विल लर्न इंग्लिश रेग्युलरली, म्हणजे मी नियमित इंग्रजी शिकेन, फ्युचरमध्ये चालू राहील. ओके, इथे आपण आतापर्यंत 3 टेन्सेस कव्हर केलेले आहेत. या 3 टेन्सेसमधले फक्त ओनली आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये अजून नेगेटिव्ह सेंटेन्स राहिलेले आहेत, नेगेटिव्ह राहिलेले आहेत, इंट्रोगेटिव्ह राहिलेले आहेत. असे अजून याच्यामध्ये 3 टेन्सेस राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट येणाऱ्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघा, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट वर्बची फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे. म्हणजे कुठलेही असं वाक्य आलं त्यामध्ये वर्ब आणि सब्जेक्ट अँड वर्ब फर्स्ट फॉर्म देन ऑब्जेक्ट आलं तर ते समजून दा सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आय वर्क डेली म्हणजे मी रोज काम करतो. इथे बघा, ॲक्शन कसे डेली होते, आय वर्क डेली म्हणजे मी रोज काम करतो. ओके, इन पास्ट आय वर्क, एखादं पास्ट टेन्सचं आपण वाक्य घेऊयात. सिंपल पास्ट टेन्समध्ये बघा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट टाइम. ओके, देन आय वेंट टू कॉलेज एस्टरडे. ओके, हे झालं सिंपल पास्ट टेन्स. ओके, इथे बघा, इथे सब्जेक्ट घेतला आय, इथे घेतलं वेंट हा गोचा सेकंड फॉर्म आहे. ओके, गो, देन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. गो हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि वेंट हा गोचा सेकंड फॉर्म आहे. ओके,
म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ओके, तो सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण यूज करतो V2. ओके, आणि फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण एक मेन वर्ब यूज करतो V1 आणि एक हेल्पिंग वर्ब यूज करतो विल. ओके, सब्जेक्ट ऑल सेम राहतील. विल सब्जेक्ट विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस फ्युचर टाइम. ओके, एखादं वाक्य घेऊयात. आय गो टू मार्केट टुमॉरो. म्हणजे मी उद्या मार्केटला जाणार. ओके, आय गो टू मार्केट टुमॉरो, मी उद्या मार्केटला जाणार. वाक्याच्या शेवटी जाणार येणार असे कुठलेही शब्द लक्षात ठेवायचे नाही. ओन्ली लक्षात ठेवायचं फ्युचरमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस आपण यूज करणार विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस फ्युचर टाइम. एखादी गोष्ट पास्टमध्ये आपल्यासोबत घडलेली असेल, आपण असं केलेलं असेल, त्यावेळेस आपण यूज करणार सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट टाइम. इथे V2 वरून तुमच्या लक्षात येईल की हा पास्ट टेन्स आहे, म्हणजे घडून गेलेलं वाक्य आहे पास्टमध्ये. ओके, अँड सिंपल प्रेझेंट टेन्स हा यूज होतो प्रेझेंट टेन्समध्ये. इथे तुम्हाला कळून जाईल सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आय वर्क डेली म्हणजे मी रोज काम करतो. असं नाही की आज मी काम करतो उद्या करत नाही. ओके, मी रोज रेग्युलरली ती घटना चालू असते. ओके, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आय वर्क डेली. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा आणि रोज प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुमची इंग्लिश कम्युनिकेशन्स हा स्ट्रॉंग होईल. ओके, चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.